RTE अंतर्गत खाजगी शाळांमध्ये प्रवेशासाठी 1 किलोमीटर सक्तीची अट समान संधीच्या तत्वालाच बाधा आणत असल्याची टीका होत आहे. ही अट रद्द करून वास्तवाशी सुसंगत लवचिक अंतरमर्यादा लागू करण्याचा आग्रह धरला जात आहे. राज्यातील शिक्षण व्यवस्थेबाबत अलीकडे घेतले जाणारे निर्णय आणि त्यांचे परिणाम यावर व्यापक चर्चा होणे आवश्यक आहे. शिक्षण हक्क कायदा 2009 म्हणजेच राईट ऑफ चिल्ड्रन टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन ॲक्ट हा कायदा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील मुलांना दर्जेदार शिक्षणाची समान संधी मिळावी या उदात्त हेतूने अस्तित्वात आला. या कायद्यानुसार खाजगी शाळांमध्ये 25% जागा राखीव ठेवण्याची तरतूद आहे. मात्र या प्रवेश प्रक्रियेत राज्य शासनाने निवासस्थानापासून 1 किलोमीटर अंतराची सक्तीची अट घातल्याने मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याची टीका होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी हा मुद्दा उचलत शिक्षण मंत्री दादा भुसे यांना पत्राद्वारे ही अट तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. शहराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतचे अंतर साधारणतः 5 ते 6 किलोमीटर आहे. अशा वेळेस 1 किलोमीटरची कठोर मर्यादा लावल्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात राहणाऱ्या पालकांना RTE पोर्टलवर गुणवत्तापूर्ण शाळांचा पर्याय निवडणेच शक्य होत नाही. परिणामी पात्र विद्यार्थी असूनही केवळ अंतराच्या निकषामुळे प्रवेशापासून वंचित राहावे लागते. खरे तर RTE कायद्याचा हेतू समान संधी हा आहे, समान अंतर नव्हे. ग्रामीण आणि निमशहरी भागातील वस्त्यांच्या रचना, शहरांचा असमतोल विस्तार, सार्वजनिक वाहतुकीची मर्यादित साधने यांचा विचार न करता 1 किलोमीटर अट लागू करणे तांत्रिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या चुकीचे आहे. पूर्वीप्रमाणे 0 ते 1 किलोमीटर, 1 ते 3 किलोमीटर आणि 3 ते 8 किलोमीटर अशा टप्प्याटप्प्याने लवचिक मर्यादा ठेवली असता स्थानिक परिस्थितीनुसार विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध होत होती. या पद्धतीत पारदर्शकता आणि न्याय या दोन्ही गोष्टी साधल्या जात होत्या. आता मात्र एकच कठोर मर्यादा लागू करून शासनाने स्वतःच प्रवेशाचे द्वार अरुंद केले आहे. खाजगी शाळांचे भरमसाठ शुल्क परवडत नसल्याने गरीब पालकांसाठी RTE हाच एक आशेचा किरण असतो. अशा वेळेस तांत्रिक अटींमुळे हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जाणे सामाजिक न्यायाच्या संकल्पनेला धक्का देणारे आहे. हा मुद्दा कोणत्याही पक्षीय चौकटी पलीकडे जाऊन विचार करण्यासारखा आहे. शिक्षण मंत्री आणि शासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन 1 किलोमीटरची जाचक अट तातडीने रद्द करावी. पूर्वीप्रमाणेच लवचिक अंतरमर्यादा लागू करून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने न्याय द्यावा.